थोडा सामना सुरुवात होणार पंचचा इशारा आला त्या ठिकाणी. मात्र गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज बघायला मिळतोय. बलिद गोलंदाज सज्ज झाला. थोडी याच मैदानामध्ये सवडीच्या क्रीडा संकुलामध्ये तेव्हा 11 सांभाळे चषक्यामध्ये मात्र या संघाचा बोलबाला राहिला होता. दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी ज्याच्या नावावरती रनर अप ठरले होते याच मैदानामध्ये. बिलेल पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका. त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेच्या जवळ आला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं गेलं. आतापर्यंत 2 धावा परिपूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होईल. पहिल्या चेंडूवरती आक्रमण बघायला मिळालं. शॉर्टपिच चेंडू होता त्याला मात्र ढकललं गेलं आणि यावेळेस 3 धावा परिपूर्ण झाल्यात. संख्या पहिल्या चेंडूवरती 3 धाव्यांनी धावफलका सुरुवात झाली. चांगला प्रहार बघायला मिळाला. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये निशांत आणि आतिश जोडी. पहिल्या चेंडूवरती 3 धावा. नंतरचा डॉट बॉल. गोलंदाजाचा पलटवार बघायला मिळतो. इथून कमबॅक केले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण बघितलं गेलं तर ठाणेपडा संघाकडे इथून वंदेसारखा एक मातब्बर अनेक वर्षाचा अनुभवाचा भंडार मात्र बघायला मिळणार ठाणेपडा संघाच्या माध्यमातून. याही वेळेस चेंडूला भिरकावलाय. चेंडू बराच काळ हव्यामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलेत. कोणते चुके करणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. यावेळेस आतिश खेळ लागलाय. पूर्णविराम. लगेच पडलं काय? गोलंदाजाचा पलटवार राहिला गेला. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 3 धावा. तदनंतर अप्रतिम खेळ आतापर्यंत. ऋषिकेश गेला न्यूमॅन 1 डाऊन प्लेअर. तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेस स्विचचा अटेम्प्ट. त्या ठिकाणी धावचीची संधी आहे. यावेळेस फेक्या चूक राहिली नाही आणि त्या कारणास्तव जर बघितलं गेलं तर याही वेळेस निर्धाव चेंडू बघायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिले गेले बिलीच्या माध्यमातून. यावेळेस 4 चेंडू डिलिव्हर करतोय आतापर्यंत. जर बघितलं गेलं तर अवघ्या 3 धाब्यावरती बघायला मिळतं. तो सारा शिरगा ब हा संघ. वेळेस प्लेट डॅट बेस निर्धाव चेंडूची सांगतात डॉट बॉल आला. तो चांगली गोलंदाजी राहिले गेले. तोंडा शेवटचा अंतिम चेंडू बघायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजी बघायला मिळतं. गोलंदाज ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेला फुलटो चेंडू त्याला उडवलाय. सरळ फेकून दिले गेलाय. सीमा रेखा पार. आलाय षटकार 6. इथून नवीन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेस बघायला मिळतं फद्देश हिमाडे कुठे ट्रॅक वरती. आतापर्यंत निशाणला सगळ्याचा कर्णधार अचुरी मैदानामध्ये. फुलटो चेंडू आणि फुलटो चेंडूला तारा नाहीये. त्याला भिरकाव दिल्या गेल्या. फाईल गेअरला चेंडू क्लिअर होत आहे. सरळ सीमा रेखा पार. आलाय चौकार 4. वरती 11 वाढ. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल आला.
तर गोलंदाज पुढे रागबाड करतोय, पलट वार बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असला तरी तदनंतर माझ्याकडे ती क्षमता आहे दर्शवून देत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. सगळी सुरुवात मानावी लागेल दोन्ही संघांसाठी, कारण धावफलक जाऊन पोहोचले गेले आतापर्यंत 13 या आकड्यावरती. या वेळेस कुठेतरी चुकी करतोय सचिन कांडेला, त्या ठिकाणी राष्ट्रीय रक्षकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हर केला होता, इथून यष्टी रक्षण करण्याची एक लांबी संधी निर्माण झाली होती, परंतु इथून ती विसावली गेली आहे, कारण चेंडूला कॅरी करू शकले नाहीत यष्टी रक्षक सचिन कांडेला. इथून एक संधी मिळाली आहे फलंदाज नितेश या फलंदाजाला. तुला चांगला फटका बघायला भेटतो, इटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात. तद्वारा उचितचा प्रयत्न राहिला गेला. पंचांचा हवे दिवस विकेटचं पतन होणारा धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन या ठिकाणी दिशा ते येतोय. बॅक टू द डगआउट गॉन. तू चांगली गोलंदाजी राहिली गेली. धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले गेलाय 14 या आकड्यावर. गोलंदाजी सकारतोय गोलंदाज वद्दे शेवाड आहे. आतापर्यंत कौतुकास्पद गोलंदाजी राहिली गेली. चौकार आल्यानंतर अप्रतिपलट वार बॅक टू बॅक चेंडू निर्धा वाताळले गेले. तर 5वा चेंडू असेल यावेळेस स्क्वेअर टप्प्याची लेंथ लाईन कडे लाऊड अपील जरूर राहिली होती, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि बॅट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. अजय फलंदाज ट्रॅक वरती, तो ऋषिकेश आणि अजयला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. दोन्ही संघ बातंबर आहे, परंतु इथून जो जिता वही सिकंदर पहिला सामना जिंकला गेलाय. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर अंबाडी बया संघाला पंचांकडे लाऊड अपील पंचाने दर्शवलं गेलं. याकडे इम्पॅक्ट लायच्या गप्पा चेंडू बाहेर पीच झाला. पंचांकडे लाऊड अपील जरूर होती, परंतु इथून जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी मात्र पाईच्या स्वरूपामध्ये धाव ऍड होणार आहे. आपलं इकडे पुढे सरसावता सारा जाऊन पोहोचलं गेलं. 15 या आकड्यावरती 2 षटका संपुष्टात आलं. त्या ठिकाणी मात्र 2 विकेटचा पतन झाला. पूर्ण कडेच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत सारा शिरका बस सगळं जाऊन पोहोचला जातोय. तेव्हा 15 या आकड्यावरती 15 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत अशी स्थिती बघायला मिळते. ते म्हणजे तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रकाश वेडगा आला. तो तिसरं षटक असेल प्रगती पथावरती प्रकाश वेडगा सज्ज झाला. तिसरं षटक प्रगती पथावरती प्रकाश वेडगाला ट्रॅक वरती तिसरं षटक असेल वैयक्तिकरित्या पहिलं षटक संघासाठी, तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाला. क्षेत्ररक्षण मात्र सजवून झाला. इथून अजय फलंदाज ट्रॅक वरती कशा प्रकारे खेळलं जाईल. ऋषिकेशला जास्तीत जास्त चेंडू फेस करावे लागणार आहेत. तो चांगला फटका इटू द गॅप चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणते चुकी होणार नाही. थोडं मात्र जे मी म्हटलं होतं ऋषिकेशला स्ट्राईकवर आणण्याचं कार्य अचूकरित्या बजावलं गेलं. थोडं वरती समाधान वाढावं लागतं. प्रकाश वेडगाला विकेट टेकिंग गोलंदाजी साकारावी लागेल. ऋषी सारख्या एक 100 हिटर बॅटरला तबूच्या असताना पाठवावं लागणार आहे या षटकामध्ये. आणि तर शेवटच्या षटकामध्ये याही वेळेस पायावरचा चेंडू त्याला भिरकाव दिला गेला. पहिली गेरला चेंडू क्लिअर करतोय, सरळ आलाय सी बार एका पार, चौकार 4.
थँक्यू डीजे. तर तू धावफलक आपण बघतो आतापर्यंत 20 या आकड्यावरती बघायला मिळतं. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवला त्या ठिकाणी अभि आहे कोणते चुके उडार नाही या सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यावेळेस ऋषिकेश खेळायला लागला पूर्ण विराम. थँक्यू सो मच डीजे. तर इथून आजच्या दिवसामध्ये नक्कीच जर शिरगाव बसच्या माध्यमातून तन्मेश बघायला मिळतोय. कमी वयाचा खेळाडू आहे, 9वी मध्ये सध्या शिकत आहे. येणाऱ्या काळामध्ये वय वर्ष 15 परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या अनुभवाचं पारडं त्याच्याकडे असणार आहे. कारण समोर संघ बलाढ्य समोर तितकाच मातबर आहे. त्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये फलंदाजी करतोय त्याच अनुषंगाने मात्र आपण बघणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये एक चांगला बॅटर म्हणून त्याकडे बघितलं जाईल. लवकर आताचा फलंदाज आहे यावेळेस सगळा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आपला क्षेत्ररक्षक आलेत अभिजित कोणते चुके उडार नाही या बब्बल झाले गेले. एक धावेचा दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर कन्वर्ट केलं जातं. दोन धावावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल, समाधान मांडावं लागतं. 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जातं, जाऊन पोहोचलं जात आहे 22 आकड्यावरती. तू जी सुरुवात करून दिली आहे कारण आशिष शिरगाव बस संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. तूर जर त्याने 35 ते 40 धावांपर्यंत मजल मारली गेली तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच मध्ये रंगत येईल. तुम्ही स्ट्रोक आहे या ठिकाणी मध्येश हे चेंडूला फील्ड करणार आहेत. तर जर बघितलं गेलं तर 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. दोन धावेवरती समाधान मानावं लागतं आहे. 2 धावे धावफलक पुढे सरसावलं जात आहे. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लागला गेला होता. नंतर तन्मेश याला फलंदाजीसाठी 2 चेंडू फेस करतोय आणि तो 4 धावा जमवतो आपल्या संघासाठी. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान करणं हवेचा झोत मात्र त्याच्या झोनमध्ये जर मिस्टर स्ट्रोक जरी होते तरी हवेच्या झोतावरती चेंडू सरळ सीमारेखा पार षटकार चौकार कन्वर्ट होऊ शकतो. परंतु इथून अशा प्रकारचा खेळ करावा लागणार आहे. इकडे दुहेरीला प्राधान्य देताना बघायला मिळतोय. त्यामुळे जागा बनवून पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. तिथे नामे संधी या ठिकाणी बघायला मिळते. परंतु पत्थरे दर्शवलं गेलं पाईच्या स्वरूपामध्ये दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजवरती सेफ बघायला मिळतात. आपलं इकडे पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे 25 या आकड्यावरती 3 षटक संपुष्टात आल्यात. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. फलक जाऊन पोहोचलं गेला 25 या आकड्यावरती. शेवटच्या ते 6 चेंडूचा खेळ शेष आहे. मात्र 6 चेंडूमध्ये कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिले जाणार आहे, कोणता गोलंदाज मात्र येणाऱ्या गोलंदाज ट्रॅकवरती हे सुद्धा बघणं तितकं महत्त्वाचं ठरेल. कारण आतापर्यंत वर्चस्व राहिलं गेलं ठाणेपाडा संघाचं. परंतु इथून जर 10 धावा जरी जमवल्या गेल्या तरी मॅच एक रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळणार आहे. कारण त्या ठिकाणी आपण बघितलं तर सहारा शिरगाव संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाज आहेत, त्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे आणि इथून 10 ते 12 धावा जवळ खूप गरजेचं असेल. सहारा शिरगाव बैल संघाला तन्मेश पुढे एकदा बघायला मिळणार आहोत स्ट्राईक वरती. तर गोलंदाज सज्ज झाला महेश. गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा अंतिम षटक आडामारीचा 6 षटक बघायला मिळेल. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत याचं तितकंच महत्त्वाचं आहे. तर पहिला चेंडू राईट आवर आउट विकेट सज्ज झाला. महेश स्विचचा टेम्पलेट बेस डॉट बॉल आला. कुठेतरी काहीतरी डावंड्या पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला गेला. सरळ बॅटने धावा येत नाही येत, परंतु कुठेतरी अक्रॉस द लाईन स्विचचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि तो डॉट बॉल आला. कारण सरळ बॅटने ज्या वेळेस धावा येत असतात त्या वेळेस मात्र कुठेतरी बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला जातो. तोच प्रयत्न तन्मेशच्या माध्यमातून राहिला गेला, परंतु अपयश आला. फलंदाजाला डॉट बॉल बघायला मिळतोय. काही वेळेस चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एकदा परिपूर्ण दुसऱ्या हवेचा प्रयत्न केला जाईल, परंतु एकाच धाव्यावरती अजय याने रोखून ठेवला. स्ट्राईक मात्र स्वतःकडे रोखून ठेवली गेली आहे आणि एका धाव्यात धावफलक पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोहोचलं जात आहे. ते म्हणजेच
26 या आकड्यावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या उर्वरित 4 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील अजयच्या माध्यमातून हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तिसरा चेंडू यावेळेस पत्ता करायला आवड आपली द फिंगर इज गॉन पप्पा राव बिग विकेट डाऊन. यावेळेस अजय बॅक टू द पवेलियन गॉन. दोन दक्ष आला. यावेळेस कोटपचिले त्यावरती आक्रमण लोकांना क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल तर दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय आणि तू जर बघितलं गेला तर त्या ठिकाणी मिस झालाय आणि तू दोन धावाला तिथं धावामध्ये कन्वर्ट करत असताना तर दक्ष आणि तन्मयशी जोडी तू धावफलक 3 पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 29 या आकड्यावरती अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फक्त सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर चांगला खेळ राहिला होता. इथून 5वा चेंडू या षटकातील काही वेळेस चांगला चेंडू खोलवर टप्प्याची लेत लाय साखरेबाज करण्याचा प्रयत्न या ठिकाणी साखरेबाज स्वरूपात बाद व्हावा लागणारा तन्मय खेळाला पूर्ण विराम लागला. प्लीज लगेच न्यू बॅटर मैदानामध्ये जायचं आहे. चेंडू घ्या. तो शेवटचा चेंडू दक्ष आला. तो चांगला प्रहार सड बॅटचा वापर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत बब्बल झाले तर कर्णासोबत एक धावेचा दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला जातं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला जातोय आणि याही वेळेस ती धावा परिपूर्ण होणार. 3च्या पद्धतीने धावफलक पुढे सरसावलं जातं. जाऊन पोहोचलं गेल्या 32 आकड्यावरती आणि 24 चेंडूंमध्ये 33 धावांचा आव्हान ठेवलं जातं. ते म्हणजे भगवान ठाणेपाडा या संघासमोर. यापुढे आपण नाणेफेकीसाठी वळणार आहोत. यापुढे होणारा सामना असेल तो म्हणजे VCC बंकासपाडा विपक्षामध्ये सहारा सोनावे 2 संघादरम्यानची लढत आपण बघणार आहोत. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 3 तिसरा सामना असेल VCC बंकासपाडा विपक्षामध्ये सहारा सोनावे दोन्ही संघाचे कर्णधार. या लगेच आपण टॉस बॉक्स वरती त्या ठिकाणी नाणेफेकी करणारा 32 धावा जमवल्या गेल्यात. 33 धावाचा पाठलाग करायचा जय भगवान ठाणेपाडा संघाला. त्याचबरोबर आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी सारा सोनावे विपक्षामध्ये VCC बंकासपाडा दोन्ही संघाचे कर्णधार. या त्वरित आपण टॉस बॉक्स वरती विनंती असेल आमचा आवाज जर आपल्यावर पोहोचत असेल तर VCC बंकासपाडा विपक्षामध्ये सहारा सोनावे दोन्ही संघाचे कर्णधार. या लगेच टॉस बॉक्स वरती
तर या ठिकाणी VCC विकास पडा संघाचे कर्णधार यापुढे ओढावर सामना असेल. VCC विकास पडा विपक्षामध्ये आपण बघणार आहोत. सारा सोळावे दोन संघादरम्यानची लढत आपल्याला बघायला मिळणार. दोन्ही संघाचे कर्णधार याकडे उपस्थित झाले. तर सचिनच्या कन्यासारख्या शुभ हस्ते त्या ठिकाणी नाणेफेक केली जाणार. तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी मात्र एका बाजूला प्रकाश वेडगा बघायला मिळतोय तर एका बाजूला बद्दई शेमाडे ही जोडी ट्रम्पकार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. थोडं तर सारं सोनावे संघाने मात्र या ठिकाणी नाणेफेकी जिंकली गेली. आपला निर्णय त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवायचा याची नोंद घ्या. सगळं सुरुवात होणार आहे. गोलंदाजी ट्रॅक होती. गोलंदाज बघायला मिळतोय ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज झाला. 24 चेंडू मध्ये 33चा पाठलाग करायचा आहे. पॉवरच्या पहिल्या षटक ऋषिकेश तैनात झाला, सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. लॉन स्ट्राईक वरती प्रकाश वेडगा बघायला मिळतोय. यावेळेला पहिला चेंडू त्यावरती लाऊड फिंगर इज गॉन अप राव. बिग विकेट डाऊन यावेळेस प्रकाश वेडगा बॅक टू द डगआउट गॉन. थोडा पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद यावेळेस प्रकाश वेडगा बॅक टू द डगआउट. न्यू मॅच दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. सचिन काटेला यावेळेस पंचांकडे जात मात्र जर मागितले गेले परंतु पंचांनी दर्शविलं जात. तो नॅचरल बाउन्स बघायला मिळाला. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू राहिला गेला. त्या ठिकाणी डॉट बॉल बघायला मिळतो. डॉट बॉल आला अप्रतिम गोलंदाजी. 33 जमा ही खूप झाल्यात संघासाठी. तर त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर चांगली सुरुवात केली या ऋषिकेश या गोलंदाजाला. डॉट बॉल आला. यावेळेस खोलवर टप्प्याची लेट लाईट त्यावरती हलक्याशा हाताने सन्मान दिला जातो. इथून कोणत्याच प्रकारची घाई केली जाणार नाही. सचिन काटेलाच्या बॅट मधून एक धाव आली या स्कोर कार्ड वरती. तो धाव फलकपणे सरसावला जात आहे. एक या धावेने स्वतःचा संघाचा आणि इथून स्कोर कार्डला सुरुवात झाली. स्कोर कार्डची श्री गणेशा मात्र एका धावेने बघायला मिळतं. यावेळेस मॅच गे धावचीचे प्रयत्न परंतु बब्बल झाले. क्षेत्ररक्षक मात्र इथे कुठेतरी पद्देच्या इबाड्याचा विकेट अस्तित्व धोक्यामध्ये आला होता. त्याचं अस्तित्व धोक्यामध्ये आलं होतं परंतु इथून जर बघितलं तर क्षेत्ररक्षक चुकी करतो. त्या ठिकाणी मात्र यावेळेस एक धाव परिपूर्ण होते. एका धाव्याने धावसंख्यापुढे सरसावले गेले धावून पोचले जातं. ते म्हणजे 2 या आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ संपला जातो. 2 धावा धावफलकावरती. ऋषिकेश चेंडू याही वेळेस पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या जाणार आहेत. इथून मात्र निश्चित स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वनभाऊची ताकीद जरूर दिली होती आणि तो जर बघितलं गेलं तर व्हाईट बॉल आला. रिव्ह्यू फक्त पंचांसाठी असेल याची नोंद घ्या. पंच तुम्हाला जर डिसिजन हवं असेल तर तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल. अन्यथा मात्र अंपायर कॉल असेल याची नोंद घ्या. तर इथून फेअर डिलिव्हरी बघायला मिळते. तू जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला.
थोडा प्रति फटका इटून द गॅप त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चुकी झाली एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा कोणताच प्रयत्न केला जाणार नाहीये. इथून एकच जाब्यावरती समाधान मानावं लागेल. एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली गेली. त्या ठिकाणी 1-3 अशी स्थिती आतापर्यंत बघायला मिळते. ते म्हणजेच जय भगवान ठाणेपडा संघाची थोडी येणारे चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहेत. ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असेल विजयासाठी. तो नवीन गोलंदाज सज्ज होणार आहे गोलंदाजी ट्रॅक मध्ये. त्याचबरोबर आपण घेणार आहोत छोटासा ब्रेक आणि लगेच येणार आहोत लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू डीजे. इथून होईल आला गोलंदाज ट्रॅक वरती. इथून रिकॉर्ड रन रेट आपण बघितलं गेलं तर 10ची सरासरी गाठायची. ते म्हणजेच या ठिकाणी यामुळे लोअर फुटनो चेंडू जरूर होता. बॅकहँडरला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि थोडं दन 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 करत सरळ चेंडू आला सी बार एका पार. नशिबाचा यावेळेस आलाय चौकार 4. इथून नशिबाचा चमकार आला. धावफलक 4 पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं 7 या आकड्यावरती. थोडं पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार बघायला मिळाला. त्यामुळे चांगला प्रार इटू द गॅप मध्ये ऋषिकेश चेंडू घालायला आले. त्या ठिकाणी कोणती चुकी होणार नाही. तुझा चांगले प्रयत्न राहिले गेले. चांगला स्टॉप मिळवला चेंडूला एकच सव्यावरती समाधान मांडावं लागतंय. तसं एकने पुढे सरसावले जाते जाऊन पोचली गेली. ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. तू यावेळेस जागा बुड खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला होता. पूर्णपणे क्रॉस दिलाय झाले होते. ऑफ स्टंपला आले होते. त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर सबरे डिलिव्हरी राहिली गेली. अचूक टप्प्यावरती नियंत्रण मिळवून भेदक मारा केला गेला आणि तू जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. चांगले चेंडूची हाताळली मात्र आतापर्यंत गोलंदाज करताना बघायला मिळतो. याही वेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. याही वेळेस डॉट बॉल. थोडस नाराज आहे हताश आहे कारण आजचा दिवस जर बघितला गेला थोडंसं बॅकफूट वरती बघायला मिळतं. बद्द शेमाडे आणि इथून हवेचा जो सुद्धा त्याच्या विरुद्ध दिशेने वाढायला सुरुवात झाली. तू जर चांगले फटकेबाजी केली नाही तर निश्चित स्वरूपामध्ये पराभूत व्हावं लागणार. पण तिथून कशा प्रकारे खेळ केला जाणार हे सुद्धा बघणं तितकं महत्वाचं असेल. त्यामुळे चांगला प्रहार चेंडू बराच काळाव्यामध्ये एकदा परिपूर्ण त्या ठिकाणी ऋषिकेश आल्या. चुकी झाली आहे त्या ठिकाणी बब्बल झाले आणि त्या कारणास्तव बघितलं गेलं तर एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जातं. धाव फलक 2 पुढे सरसावलं जाणार आहे. जाऊन पोहोचलं गेलं दुहेरी अकराला स्पर्श करत असताना 10 धावा. शेवटचा चेंडू बघायला मिळतो या दुसऱ्या षटकातील 10 धावा धावफलकावरती. यावेळेस चुकी झाली आहे. याही वेळेस चेंडू सरळ क्लिअर झाला. सी बार रेखा पार आलाय चौकार 4. थँक्यू डीजे. 14 धावा झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज विजयासाठी. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही. सारा शिल्का बस सगळ्याला विनंती असेल कारण येणारे चेंडू आपण बघणार आहोत. 12 आणि 12 चेंडू मध्ये 19 ची गरज आहे. तर 12 चेंडू 19 ची गरज. अजय आला गोलंदाज ट्रॅक वरती.
तू अजयला चांगल्या गोलंदाजी साकार टाकून गरजेचं असेल, कारण संघ तरी कसाट्यात सापडला गेलाय. चांगली सुरुवात करून दिली या सचिन काट्याला आणि फक्त शेवाडे या फलंदाजाने तर फुलटो चेंडू उठतो की आपण चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला फील्ड बघायला पाहिलं, एका जावेवरती समाधान बघायला मिळतं. आपलं एकडे पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोहोचलं जातं म्हणजे 15 या आकड्यावरती अर्धा पल्ला पार होण्याच्या मार्गावरती राहिला जातोय तो म्हणजे जय भगवा ठाणेपाडा संघ बघायला मिळतो. तर एका बाजूला चांगली गोलंदाजी साकार असताना सारा शिरगाव बस संघ बघायला मिळतो. थोडं कोलवा टप्प्याची लेन त्या लाईन हळूवार हाताळण्यामध्ये त्या ठिकाणी पनिशमेंट बघायला मिळेल. साऊंड बॉटम आणि चेंडूला खेळला जात आहे. तो एकाच जागेवर याही वेळेस समाधान मानावं लागेल. धावफलक इकडे पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले गेले ते म्हणजे 16 या आकड्यावरती. इथून 10 चेंडू 17ची गरज असेल. यावेळेस सुचार वाढायचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक आलेत, कोणती चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद यावेळेस सचिन काट्याला बॅक टू द डग आउट. इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय. यावेळेस सुचार वाढण्याचा प्रयत्न होता, मिस्टर स्ट्रोक बघायला मिळतो. स्वतः गोलंदाज आपल्या फौलतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळतात. एकच जागेवरती समाधान वाढावं लागेल. जितके चेंडू निर्धावला तितकं 5 मध्या रंगात वाढले गेले. तू जर बघितलं तर आपल्या इकडे पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 17 या आकड्यावरती. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठीची गरज आहे ते 16 धावाची असेल. 8 चेंडू 16ची गरज. वेळेस खराब चेंडू डाऊन द लेगचा मारा, तो टपला चक्कूचा वायर चेंडू आणि बघितलं वाईट बॉल आला. चांगली सुरुवात मानावी लागेल, चांगली सुरुवात राहिली गेली आतापर्यंत. बस दोन्ही सगळं तुल्य बॉल आहेत, कारण येणारा अंतिम षटक निशांतच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. सुद्धा चांगला गोलंदाज आहे, परंतु इथून अजय चांगली गोलंदाजी साकारतं. थोडा चांगला चेंडू सॉफ्ट बॅट आणि चेंडू हा खेळला गेलाय. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी महेश धावत आहेत, परंतु पॉप इन क्रीज वरती सेफ आहेत. 2 धावा परिपूर्ण झाल्यात. आपला 2 पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोचलं जात आहे 2च्या मदतीने ते म्हणजे 20 धावा. शेवटचा ते चेंडू बघायला मिळतो. या तिसऱ्या षटकातील या चेंडूवरती किती धावा येणार आहेत हे सुद्धा. 7 चेंडू 13ची गरज. 20 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. 7 चेंडू 13ची गरज आहे. यावेळेस उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. जीवाच्या कातरी धावत असणारा 2 धावा आता परिपूर्ण केल्या जातात. तो धावफलक 2 पुढे सरसावलं जाणार आहे, जाऊन पोचले गेले 22 आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज आहे 9 धाव्यांची. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 6 चेंडू. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही, सॉरी 11 धावा. 13ची गरज होती, 11 धावाची गरज आहे. 6 चेंडू 11ची गरज आहे. 22 धावा झाल्यात, अजून 11 धावा करायच्यात. 6 चेंडू 11 धावा अजूनही करायच्यात विजयासाठी. कुठेतरी वाटलं होतं की वर्चस्व राहील सुरुवातीपासून त्या ठिकाणी जय भगवान ठाणेपाडा संघाचं, कारण
धावसंख्या कमी आहे, परंतु त्याला रोखण्यासाठी ऋषीने सुरुवात करून दिली. कारण गोत्याचा प्रत्येक सगळ्या कामासाठी पाया भरणे ही महत्त्वाची असते. तीच बघायला मिळाली ऋषिकेशच्या माध्यमातून आणि त्यालाच मात्र पुढे नेलं गेलं. सतत चांगली गोलंदाजी केली अजय. या गोलंदाजाने सुद्धा या तिसऱ्या षटकामध्ये तो शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडू 11ची गरज असेल. 22वा धावफलकावरती. इथून पहिलाच बॉल डॉट बॉल आला. तो चांगली सुरुवात गोलंदाज यावेळेस अतिशय माध्यमातून डॉट बॉल बघायला मिळतो. यावेळेस सबरेट डिलिव्हरी सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जातो. इथून मात्र बाद व्हावं लागणारा तेव्हा महेश या फलंदाजाला इथून विकेटचा पतन झाला. त्या ठिकाणी समीकरण बदललं गेलं. येणारे 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 11ची गरज.
हॅलो 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 प्रथम सामना क्रमांक आपण बघणार आहोत दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. तर सुरुवात लगेच या प्लीज फलंदाज आपल्या विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा कारण संरक्षण सजवून झाला प्लीज. दोन सलामीवीर बॅटर या लगेच आपण मैदानामध्ये. तर सारा शिरगाव बस संघाचे करण्याला विनंती असेल आपण या आपण लॉन्च टाकणार आहोत. एक प्रतिनिधी या आपण लॉन्च टाकणार आहोत त्या कारणास्तव विनंती करतोय. तीन संघांमध्ये हे मात्र लॉन्च टाकण्यात येत आहेत. एक त्यामध्ये